सगळे प्रोडक्ट मी मिंत्रावरून ऑर्डर केलेले आहे आणि लावल्यानंतर एकदम लाईट वेट आहे, इझिली ब्लेंड झालं आणि असं क्रीमी टेक्स्चर नाही आहे, त्यामुळे असं ना झोंबल्यासारखं होतंय. कारण आपले नाकाला हात लागतात, डोळ्याला हात लागतात. मी माहेरी जाणारच नव्हते एका कारणामुळे. आता ते कारण काय आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगू. काय करू एवढ्या उन्हाचं तो बाहेर जायला तयार आहे. हॅलो नमस्कार आणि सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओची सुरुवात एका प्रश्नाच्या उत्तराने करते. प्रश्न म्हणजे तू माहेरी का जात नाहीस किंवा तू माहेरी का नाही गेली किंवा कधी जाणार आहे. तर ॲक्च्युली मी माहेरी जाणारच नव्हते एका कारणामुळे. आता ते कारण काय आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगतेच, पण मी माहेरी जाणार आहे. थोडासा उशीर होतोय, पण म्हटलं की जेवढे दिवस राहायला मिळतं तेवढे दिवस राहायला जाऊया, कारण रियाजचं आधीपासूनच चालू होतं. तर मी जाणार आहे आणि म्हटलं जायच्या आधी जरा थोडंसं स्वतःला थोडं टचअप केलं पाहिजे. टचअप म्हणजे जसं की मी हेअर कलर केला आहे, खूप जास्त माझे ग्रे हेअर झाले होते आणि तसंच जायला ना, मग तिकडे गेल्यावर ना खूप काही नाही होत, जरी वेळ असला तरी. म्हणजे कसे दिवस जातात माहिती पडत नाही. आता हेअर कलर तर केलाच, पण त्याचसोबत मला थ्रेडिंग, फोरहेड हे सगळं करून ना वॅक्सिंग पण करायचं होतं. पण आज जर केलं असतं तर खूप उशीर झाला असता, कारण सकाळची माझी सुरुवातच अशी झाली की 5:30 वाजता मला जाग आला. माझी हा एक साईड ना खूप जास्त दुखत होती आणि मला असं वाटत होतं, ॲक्च्युली रात्रीपासून दुखत होतं, पण मी ते गोळी घेणं टाळलं. पण सकाळी मग काही तो त्रास सहन झाला नाही, म्हणून सकाळी उठले, थोडं पाणी पिले, थोडं बिस्किट खाल्ले आणि त्यानंतर मग गोळी घेतली आणि परत झोपले. आता परत झोपल्यानंतर परतची झोप लागली ती मी 8:30 पावणे 9 वाजताच उठले. मग खूप उशीर झाला हे सगळं करता करता, आणि तसंही मला हे सगळं करायचंच होतं. पण ठीक आहे, आता रोजची कामं आहेत. त्यानंतर मला थोडीशी पॅकिंग पण करून ठेवायची, म्हणजे साईडला थोडे कपडे काढून ठेवते, थोडं सामान काढून ठेवलं की मग एकदम वेळेवर घाई होत नाही. तसंही माहेरी जायचं असलं म्हणजे खूप सारी पॅकिंग किंवा खूप प्रिपरेशन नाही लागत, पण तरीही ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, स्पेशली उन्हाळा आहे, इतकं भयंकर ऊन असेल तिकडे, म्हणजे दिवसभर तर घरातच थांबायचं आहे. पण तरीही जास्त कपडे लागतात उन्हाळ्याचे स्पेशली. सो चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि आता नाश्ता तर मी बनवून झाला होता माझा. रियांश खेळायला पण गेला, अश्विनचं काम चालू झालं, जसे मी बोलले उशीर झाला आहे. आता सगळ्यात आधी मी पण नाश्ता करते आणि त्यानंतर मग देवपूजा, स्वयंपाकाची सगळी तयारी करते. आता आंघोळीनंतर हे एक नवीन काम माझ्या मागे लागले. ग्लव्सशिवाय ते घालताही येत नाही आणि काढताही येत नाही. म्हणजे 10 मिनटं घालायला आणि 10 मिनटं काढायला लागतात. आता माझे जे पाय दुखत होते ना, त्यावर हे सोल्युशन आहे. त्याचा कितपत असर होतो किंवा किती दिवसांनी मला चांगलं वाटतं, आय होप. मी तरी अशीच अपेक्षा ठेवली आहे आणि अशीच पॉझिटिव्हिटी ठेवून मी आता ते रोजच्या रोज विअर करणार आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल डिटेल तुमच्याशी शेअर करेल, म्हणजे तुम्हाला पण जर उपयोगात पडलं तर खूपच छान, कारण बऱ्याच जणांना याबद्दल माहितीच नाही आहे. तर आज मी मस्तपैकी भरवा कारली बनवणार आहे आणि ते पण ना फक्त 4च कारली राहिली होती म्हणून. आणि तशाही फ्रीजमधल्या भाज्या आता मला थोड्या संपवायच्या आहे. त्यात या कांद्याने मला इतकं जास्त रडवलं ना, म्हणजे इतका तिखट कांदा होता. आता हे भरवा कारले तिखट बनणार आहे की कडू बनणार आहे काय माहिती. कडू तर नाही बनणार, कारण मी व्यवस्थित उकळून घेतले मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात. आता मसाला तयार होतोय आणि त्यात झालं असं की कांद्यामुळे इतके जास्त अश्रू आले की ते मी पुसत गेली आणि मिरचीचे, कांद्याचे सगळे हात माझ्या चेहऱ्यावर लावले. म्हणजे अर्ध्या तासापूर्वी जे काही मी स्किन केअर केलं ते सगळं मला वॉश करून यावं लागलं. आता इतकं असं ना झोंबल्यासारखं होतं आहे, कारण आपले नाकाला हात लागतात, डोळ्याला हात लागतात, तर अजूनही डोळ्यातून पाणी गळतच आहे. पण हां, तर फ्रीजमधल्या भाज्या मला संपवायच्या आहेत. 2-3च भाज्या आहेत फ्रीजमध्ये. काहीतरी कडधान्य किंवा ॲडजस्टमेंट करून घेईल, 3-4 दिवसाचा प्रश्न आहे. त्यानंतर अश्विन काही घरी स्वयंपाक बनवणार नाही आहे, कारण कसं आहे, काम लवकर चालू होतं. 10 वाजता काम चालू होतं ते रात्री 7-8 वाजेपर्यंत चालतं, त्यामुळे स्वयंपाक बनवणं शक्यच नाही. वीकेंडला झालं तर सकाळी काहीतरी आणि रात्री खिचडी फिक्स असणार आहे, हे मला माहिती आहे. म्हणूनच म्हटलं की मी आता जाईल ना तर जरा ड्रायफ्रूट लाडू बनवून जाते, म्हणजे जर अश्विन जिमला गेले सकाळी तर त्यांना ड्रायफ्रूट लाडू खाऊन जाता येईल. म्हणून ड्रायफ्रूट लाडू बनवण्याचा माझा प्लॅन आहे. आता काय होतं, गरमी इतकी जास्त होते की किचनमध्ये थांबायची जास्त वेळ इच्छा राहत नाही. पण तरी ना संध्याकाळच्या वेळी किंवा कधीही झालं तर मी तेवढं एक बनवून जाईल, कारण बऱ्यापैकी ड्रायफ्रूट्स आहे आता आणि खजूर पण आहेत. सो चला आता पटकन मी स्वयंपाक करते. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर स्वयंपाक झाला तेवढं बेटर वाटतं. कधी कधी असं वाटतं की आंघोळीच्या आधीच सगळं झालेलं बरं, पण नाही होत कधी कधी. असो,
मागच्या वेळी रियांशने मला किचनसाठी हेल्प केली होती तेव्हा काही चांगल्या कमेंट्स आल्या आणि एखाद दुसऱ्या अशा पण कमेंट्स होत्या ज्या की मी डिलीट केल्या. आपण सुद्धा आपल्या लहानपणी आपल्या आईला मदत केली आहे जर तुम्हाला आठवत असेल तर. त्यामुळे प्लीज असा काहीच विचार करू नका. त्याला कधी कधी बोर होतं आणि त्याला असं घरातलं छोटंसं काम सांगितलं की त्याचा वेळही जातो आणि तो सुद्धा काम शिकतो. जसं की आत्ता तो मटक्यामध्ये पाणी टाकायचं काम करत होता आणि अगदी छोटी छोटी कामं आहेत. खूप अशी भारी किंवा खूप मोठी मोठी कामं सध्या आम्ही त्याला देतच नाही. आता मुलगी असेल तरच कामं सांगायची, मुलगा असेल तर कामं सांगायचीच नाही. हा माझ्या डोक्यात विचारच आले नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही पण असा विचार करू नका. अर्ध्यापेक्षा जास्त दिवस गेलाय. माझ्या सिंकमध्ये पूर्ण सिंक भरून भांडी आहेत. कपडे मी आत्ता धुवायला टाकले आणि थोडं म्हटलं जरा पॅकिंग करून ठेवण्यासाठी कपडे काढते. तर मला इतकं जास्त कन्फ्युजन होतं आहे. मागच्या वेळी ना मी फक्त 3-4 ड्रेस घेऊन गेलेले. म्हणजे असे ड्रेसेस होते की जे मी घरी पण घालू शकेल आणि कुठे जायचं असेल तर त्याच ड्रेसेसवर मी बाहेर पण जाऊ शकेल. तर काही जणींना त्यात पण म्हणजे असं वाटलं की काय रोजचे एकच एक कपडे घालते, अशा मला काहीतरी कमेंट्स आल्या होत्या. पण इतका बेसिक कॉमन सेन्स आहे. मागच्या वर्षी मला खूप सारं सामान आणायचं होतं. मला इथून जास्त कपडे घेऊन जायचे नव्हते कारण तिकडून काही ना काही शॉपिंग करून मी येत असते. प्रत्येकाला माहिती आहे की माहेरी गेल्यानंतर आपले असे काही शॉप्स असतात, साड्या घ्यायच्या असतात किंवा आपल्याला आईकडून जे काय मिळतं, उन्हाळी सामान असू देत किंवा मग काही पण असू देत, आपली शॉपिंग तर आपलं सामान वाढतंच. त्यामुळे मी खूप कमी ड्रेसेस घेऊन गेली होती. आणि तुम्हाला माहिती असेल तर सांगते की विदर्भात, माहिती नसेल तर सांगते, विदर्भात खूप जास्त ऊन असतं. आता मी इथेच जेव्हा असते तेव्हा 2 टाईम अंघोळ करते, तर 2 कपडे तर माझे फिक्स आहे. त्यातही जर मला खूप जास्त कचकच झालं किंवा कम्फर्टेबल नाही वाटलं तर 2-3 कपडे माझे दिवसाला लागतात मला. रियांशचं पण सेम आहे. आणि तिथे गरमी एवढी असते की एका दिवसाचे 2 कपडे तर लागतातच. त्यामुळे आता नॉर्मल लोअर टी शर्ट ठेवायचे की वन पीस ठेवायचे की बाहेर जाण्यासाठी वेगळे ठेवायचे, एवढा सगळा मला विचार करावा लागतो. त्यातही जर मी आत्ता असा विचार केला की घरी घालण्यासाठी पण तेच कपडे आणि बाहेर जाताना पण तेच कपडे घालता आलं पाहिजे. ॲक्च्युली माझं प्लॅनिंग असंच असणार आहे. लोकांना खरंच म्हणजे आपण घरी जर नवीन कपडे घातले तर त्यातही लोक इश्यू करून घेतील आणि जुने कपडे किंवा तेच कपडे घातले तर त्यातही त्यांना प्रॉब्लेम आहे. सो मी एवढा काही लोकांचा विचार नाही करणार आहे. माझ्या बॅगमध्ये किंवा मला जेवढं सामान कॅरी करता येईल तेवढंच मी करणार आहे. सो आता थोडीशी पॅकिंग करून ठेवते. आणि ह्याचं चालू आहे, इतका जास्त बोर झाला आहे तो, इतका म्हणजे सारखं चालू आहे, मम्मा मी काय करू, मम्मा आता हे झालं मी काय करू, मम्मा मी काय करू. थांबा तुम्हाला दाखवते. रियांश ये इकडे, ये ना. अरे हस हस पहिले हस. काय करू काय करू काय करू, एवढ्या उन्हाचं तो बाहेर जायला तयार आहे. किती वाजले असतील आता, 3 की 3:30 वाजले असतील. आणि पण मला बोर होतं, आता मी काय करू. अरे बोर म्हणत आहे की मी काय खरीदारी करायला जातो. खरीदारी म्हणजे काय, 5 रुपयाची पेप्सी आणतो, 5 रुपयाचं पॅकेट आणतो एखादं, असं काहीतरी. पण एवढ्या उन्हाचं नको जाऊ. आणि कोणीच नसते रियांश रोडवर म्हणून मला भीती वाटते. अदरवाईज मी आता काही नाही, थोड्या वेळाने जा, 4-4:30 वाजता ना थोडं. काय खरीदारी करायला जाऊ. खरीदारी क्या होतीये खरीदारी, मग मी काय करू जाऊन. पण विकत घ्यायला म्हणत असते शोना. मी काय विकत घ्यायला जाऊ. काहीच नको विकत घेऊ आपण. तिकडे मामाचा फोन आला होता. काय म्हणे कधी येणार आहे तुम्ही. मग काय, मग माऊला आपण विचारू की तू आम्ही जायच्या आधीच तू येशील का, किंवा मग आम्ही गेल्यावर येणार आहे का. तिला तर विचारलंच नाही आपण, कारण ती जवळ राहते त्यामुळे ती कधी पण येऊ शकते. तिला काही तिकीटची गरज नाहीये. तिकीटची गरज नाही. तिकीट म्हणजे नाही, सॉरी, काय बुकिंगची गरज नाहीये. बरं. आता माऊला फोन करूया आपण आणि तिला म्हणू की आम्ही यायच्या आधीच येतो. ठीक आहे. मग रियांश अजिबातच तिथे बोर होणार नाही. तिथे रावी पण रावी पण आहे खेळायला, विवान पण आहे आणि आजूबाजूला पण मुलं खेळत असतात उन्हात आणा. तिथे तर काय असा गेलेला आहे ना, असा मस्त गोरा गोरा. तिकडून दोघंही आम्ही असं टॅन होऊन येतो. नको ना रियांश. 6:45 वाजायला आले तरी पण काही गरमी कमी होत नाहीये. मी फॅन बंद करून व्हिडिओ करत असते पण आता शक्य नव्हतं. मी जस्ट चेहरा धुवून आले आणि थोड्या वेळ फॅन बंद ठेवला पण अशक्य होतं, म्हणून फॅनचा आवाज कदाचित येईल.
आणि हे बघा, अश्विनला ऑफिसच्या मध्ये उठवून रियांशनी ही बॅग काढून मागितली. प्रत्येक वर्षी त्याची एक्साइटमेंट असते, पण यावर्षी जरा नेक्स्ट लेवल आहे. थोडं थोडं सामान पण त्यात टाकणं चालू आहे. जसं मी पण काढलेलं तर मी पण त्यात ठेवून दिलं. तर आता कसं मला काही लग्न वगैरे तिकडे काही जायचं नाही आहे, त्यामुळे मेकअपची गरज नाही आहे. मेकअप लावला तरी तो घामाने तसाही निघणार आहे, गरजच नाही आहे ॲक्च्युली. पण तरीही थोडंफार स्किन केअर लागतं. तर आज मी हेअर कलर केला होता, तर आज मी हा बायोटिकचा डार्क ब्राऊन कलर यूज केला. त्याचसोबत ना या 2 बॉटल आल्या बायोटिकच्या, एक शॅम्पू आणि कंडिशनर. तसेही मी मोठ्या मोठ्या शॅम्पूच्या बॉटल्स घेऊन जात नसते, तिथे जो आहे तो यूज करते, किंवा मग मला लागलंच तर मी ते छोटे शॅम्पू सॅशे येतात ना ते यूज करत असते. पण म्हटलं बरंच झालं हे बायोटिकचे, मला आवडतात बायोटिकचे प्रोडक्ट, चांगलं आहे हे. मस्त फ्रेश झाले, आता थोडी तयार होते. आणि मी ना काही मेकअप प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहे, त्यातलंच एक प्रोडक्ट आत्ता मला यूज करून बघायचं आहे. म्हटलं चला पटकन तुमच्याशी शेअर करते, नाहीतर मग ते प्रोडक्ट तसेच राहून जातात. सो सगळे प्रोडक्ट मी मिंत्रावरून ऑर्डर केलेले आहे. आणि काही प्रोडक्ट जे मी रेग्युलर वापरते तेच आहेत, काही वेगळे ऑर्डर केले आहेत. पॉन्ड्स बीबी क्रीम जे मी बाहेर जाताना नॉर्मली वापरत असते, पॉन्ड्स बीबी किंवा मग लॅक्मे सीसी. यावेळी हा जरा थोडासा मोठा पॅक मागवलेला आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे माझं फेवरेट शुगरचं काजळ आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट या छोट्याशा डब्यामध्ये आहे. आता उन्हामुळे तशी स्किन खूप जास्त ऑइली होते, तुम्ही बघू शकता. लाईटमुळे आणखी जास्त दिसते. सनस्क्रीन मी इथे वापरते. मला असं वाटलं की आता तिकडे जेव्हा जाईल ना, आता इथे मी घरातच असते, पण तिकडे थोडं तरी बाहेर पडावं लागतं, म्हणजे कपडे वाळत टाकण्यासाठी, कपडे खाली घेऊन येण्यासाठी, किंवा काही ना काही काम पडतंच, उन्हामध्ये जावं लागतं. तर त्यासाठी स्पेशली मी हे डर्माकोचं सनस्क्रीन ॲक्वा जेल ऑर्डर केलेलं आहे. सो हे मी यूज करणार बघेल आणि यूज करून बघेल, आणि त्यानंतर खरं तर सांगेल की हे कसं आहे, म्हणजे कशी आहे याची कन्सिस्टन्सी, किंवा कसं माझ्या स्किनला सूट होतं का. यामध्ये ॲक्च्युली बरंच काय काय आहे. हायलुरॉनिक ॲसिड आहे, विटॅमिन ई आहे. सो हे वापरल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर यावेळी फर्स्ट टाईम मी हे स्विस ब्युटीचं कॉम्पॅक्ट मागवलेलं आहे, हे सुद्धा ट्राय केल्यानंतर दाखवते. आणि जी क्रीम मला आत्ता लावून बघायची होती ती म्हणजे ही ओलेची अँटी एजिंग क्रीम. म्हणजे खरं तर मला ही खूप दिवसापासून वापरायची होती. परत माझ्या मैत्रिणींनी पण ही सजेस्ट केली, म्हटलं चला वापरून बघूया. तर याचे मी थोडक्यात बेनिफिट सांगते. विजिबली स्मूथनेस, फाईन लाईन्स अँड रिंकल्स, हेल्प्स स्किन टू मेंटेन इट्स मॉइश्चर, इव्हन स्किन टोनसाठी. त्यानंतर पोअर मिनिमाइज करतं, स्किन टेक्स्चर थोडं स्मूथ वाटतं, ब्राईटनेस वाढतो. आय डोंट नो, आता हे लावल्यानंतर मला सगळं कळेल, कारण मी हे फर्स्ट टाईमच वापरत आहे. आणि अँटी एजिंगसाठी तसंही तुम्ही थोडं सर्च केलं ना तर तुम्हाला हीच क्रीम सगळ्यात जास्त म्हणजे वर दिसेल. याच क्रीमचं नाव ओले आय थिंक मी राईट प्रोनाऊन्स करत असेल तर ओले 7-in-1 अँटी एजिंग क्रीम, डे क्रीम आहे. अगदी थोडंसं मी पहिले लावून बघते. टेक्स्चर लाईट वेट आहे, फक्त ऑइली किंवा स्टिकी नको वाटायला बास. मी आधीच मॉइश्चरायझर लावलेलं होतं, त्यावर आता हे लावल्यानंतर एकदम लाईट वेट आहे, इझिली ब्लेंड झालं, आणि असं क्रीमी टेक्स्चर नाही आहे, त्यामुळे असं खूप असं क्रीम लावल्यासारखं वाटत पण नाही आहे. आणि छान ग्लोई स्किन, शायनी स्किन दिसते आहे. यावर कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर लावली तर अजून जास्त सेट दिसेल, म्हणजे तुम्हाला जर अशी थोडी शायनी किंवा असं ऑइली फील होत असेल तर. पण मला छान वाटतं आहे. आता काही लावायची गरज नाही. आणि सनस्क्रीन फक्त वापरल्यानंतर मी तुमच्याशी त्याचा रिव्ह्यूज शेअर करेल. बाकी तर नॉर्मल प्रॉडक्ट आहे, आणि हे मी रोज वापरणार आहे. आता जर मला सूट झालं तर मी ते कंटिन्यूसुद्धा ठेवील, कारण ती अँटी एजिंग क्रीम आहे. सो आफ्टर एज आपल्याला अँटी एजिंग क्रीम वापरावी, म्हणजे डेसाठी किंवा मग नाईटसाठी. बाकी सगळे प्रॉडक्ट मी टॅग करते जर तुम्हाला हवे असतील तर. आता चला, आता ॲक्च्युली सकाळी काय होतं ना, रियांशचं म्हणणं होतं की सकाळीच मम्मा खिचडी बनव, कारण खिचडीच नाही बनली आहे या आठवड्यात. आमचं खूपदा बाहेर खाणं झालं, विकेंडला पण, मध्ये पण, आणि आता माहेरी गेल्यानंतर पण असं होतं ना की एकतर थोडं आयतं खायला मिळतं. आपल्या हातचं जेवढं आपल्याला जात नाही ना तेवढं आयतं मिळाल्यावर जातं. त्यात बाहेर जाणं किंवा मग घरीच काही ना काही बनवलं जातं, तर आणखी मी वेट वाढूनच येणार आहे. पण असं वाटतं की बाहेरचं नको आता.
तर आज खिचडी बनवते. तशी तर वीकेंडला खिचडी बनत असते, पण त्याचं म्हणणं होतं की चल मम्मा आज खिचडी बनव, खूप दिवस झाले नाही बनवली. त्यामुळे स्वयंपाकाच्या रात्रीचं टेन्शन नाही आहे. डाळ आणि तांदूळ मी कधीचीच भिजत टाकलेले आहेत. सो पटकन खिचडी बनवेल आणि त्यानंतर झालीच तर आणखी थोडीशी पॅकिंग करून ठेवेल. माझ्या ज्या मेडिसिन आहे, त्यानंतर जे हे प्रॉडक्ट मी काढले ते थोडेसे ठेवायचे अँड दॅट्स इट. बाकी असं आहे की तिथे एखादी गोष्ट आपण नाही पण घेऊन गेलो तर तिथे आपण घेऊ शकतो. आणि अधिक महिना आहे, सो मस्त अधिक महिना पण काय होतं बघूया आता. अधिक महिन्याचं पण मला पण करायचं आहे अधिक महिन्याचं, आणि तिकडे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात. आपल्याला वाटतं की 8 दिवस खूप जास्त आहे, पण नंतर मग ते कमी पडायला लागतात. चला असं थोडं बाहेर जाऊन आलो, एक काम करायचं होतं ते पण करून आलो. आणि खिचडी मी आधीच करून गेले होते. आता फक्त मला राई जिरावाला तेल बनवायचं आहे आणि मिरच्या जास्तीच्या तळून ठेवायच्या आहेत. म्हणजे अश्विनी खिचडी बनवलीस तर ॲटलिस्ट मिरच्या तरी असतील. आता दुपारी जसं मी बोलले होते की मला ड्रायफ्रूट लाडू बनवून ठेवायचे आहेत, पण अश्विनला विचारल्यानंतर ते मला म्हणाले की तू माझं टेन्शन घेऊ नको, मी रोज केळी आणून ठेवेल किंवा फ्रूट्स आणून ठेवेल आणि जिमच्या जायच्या आधी ती फ्रूट्स खाईल. आता तुम्ही दोघं नाही आहे तर त्यामुळे ते ड्रायफ्रूट लाडू माझ्या एकट्यासाठी बनवून काय करशील, आल्यानंतर बनव सगळ्यांसाठी. त्यामुळे ते पण राहून गेलं. पण ठीक आहे, आता तसंही पावसाळा वगैरे असला तर मी बनवणारच आहे. बरं चला, असं होतं आजचं माझं रुटीन. आता डिनर करायचं आहे आणि त्यानंतर परत वॉकसाठी जायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.